आदित्य सीड्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मंडळी, आज आलो आपण रामनाथ कृषी केंद्र येथे. शेतकरी आलेले आहेत. त्यांनी मागच्या वर्षी 612 आदित्य सीड्स या कंपनीचं आणि 335 अक्षय 335 हे बियाणं लागवड केलं आणि ते मला भेटले. त्यांनी सांगितले की सर, अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला उत्पन्न आलेलं आहे आणि हीच बॅग घेण्यासाठी आम्ही 2026 या खरीप हंगामामध्ये इथे आलेलो आहोत. तर आम्हाला खूप चांगल्या प्रकारे पिकलं. तर आपण शेतकऱ्यांचा काय अनुभव राहिला हे स्वतः आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ. हो, नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण. साजिद खान, सालार खान, गाव, तळेगाव, देशमुख, तालुका दारोवा, जिल्हा यवतमाळ. मोबाईल नंबर. 75 59 11 99 93. अच्छा, तुम्ही मागच्या वर्षी 612 आणि 335 आदित्य सीड्स या कंपनीचं लागवड केलं. काय विशेष वाटलं तुम्हाला? वो उसका जो जर्मिनेशन है हाँ. वो एक नंबर रहा हमारे इसमें, अच्छा. और जर्मिनेशन रहा तो पूरा माल अच्छा निकलता आखिरी तक के. तर मंडळी बघू शकता, पेराल तसं उगवल असं आदित्य सीड्स या कंपनीचं बियाणं भाऊनी लागवड केलं. त्यांनी पेरलं, त्यांचं जर्मिनेशन खूप चांगल्या प्रकारे झालं आणि चांगल्या प्रकारे त्यांना उत्पन्नसुद्धा असलं. म्हणतात ना की पेरेल तसं उगल. म्हणजे ज्यावेळेस आपण बघतो जसं पेराल तसं उगल, म्हणजे चांगलं बियाणं जर तुम्ही पेरलं तर तुम्हाला 100% चांगलंच उत्पन्न मिळेल, असं भाऊंचा अनुभव राहिलेला आहे. हो, तुम्हाला क्या अच्छा लगा उसमें? उसका ग्रोथ अच्छा लगा. अच्छा, ग्रोथ. उसका जो फली का भरना है हाँ. वो भी अच्छा है. अच्छा, हाँ. तर उसका जो दाने में साइज कैसे रही आपकी? साइज अच्छी रही ना, अच्छी KDS रही. जैसी है. अच्छा, केडीएस जैसा हमारे पास भी केडीएस है. हाँ. तो हमारी कंपनी में जो पूरे रेंज है, आपको जो भी वैरायटी चाहिए वो हाँ. पूरी हमारे कंपनी की तरफ है. आपको अगर दूसरी वैरायटी लगाना चाहते हैं आप तो दूसरी भी वैरायटी है. मालूम है मुझे. मैं हरभरा भी उसका डालता, गेहूँ भी आदित्य का डालता. कैसा रहा उनका? एक नंबर रहा. अच्छा, एक रहा. मेरे को 4 एकड़ में 60 क्विंटल गेहूँ हुआ आदित्य का. अच्छा, और सोयाबीन क्या एवरेज कर रहे थे? सोयाबीन 9 का 10 का है. मेरी जमीन हल्की है, अच्छा. चुनखड़ा है. अच्छा, तो 9-10 का आपका ॲव्हरेज आया आहे. तर मंडळी बघू शकता, भाऊंची जमीन जी आहे हलकी आहे आणि चुनखडा आहे, त्याचं स्वतः सांगितलेलं आहे. आणि चांगल्या प्रकारे त्यांना 9-10चं ॲव्हरेज आदित्य सीड्स या कंपनीचं आलेलं आहे. त्याच्यामुळं भाऊंचा खूप विश्वास असा आदित्य सीड्स या कंपनीवर झालेला आहे. और बरोबर एक सहूलत ये है उसमें कि मजदूरों का काम नहीं है निकालते टाइम. हार्वेस्टर घुमा सकते हैं आप. अच्छा, म्हणजे हार्वेस्टरनं आपण तुम्ही काढू शकता. हाँ. बरोबर. तर मंडळी, तुमच्या जर म्हणजे याच्यामध्ये तुरीच्या वळी जर नसतील तर तुम्ही हार्वेस्टरनं काढू शकता की त्यांची हाईट जी आहे ती चांगल्या प्रकारे राहते. बरोबर. और आपको पसंद आया ना आदित्य? पसंद आया है. अच्छा, आप दूसरे काश्तकारों को बताएंगे क्या बताएंगे, उनके बारे में? बताएंगे, जरूर बताएंगे. तो शुक्रिया, आपने जो आदित्य सीड्स कंपनी का जो बीज आपने लगाई है इसके लिए आपका खूब खूब धन्यवाद. और अल्लाह करे आपको अच्छा उत्पन्न मिले इस साल भी, क्योंकि बारिश का तो कोई बता नहीं सकता, कम ज़्यादा रहता है. तो हमारा जो वैरायटी है बहुत अच्छी आपको निकलेगी यील्ड उसका. तो एक बार आप दूसरी भी वैरायटी आप ट्राई कर सकते हैं हमारे. करेंगे ना, इस साल करेंगे. इस साल करेंगे. ठीक है, धन्यवाद. और आप क्या बताना चाहते हैं आदित्य सीड का बारे में? आदित्य प्रोडक्ट कैसे है उनके? एक नंबर है, जितना बोलो उतना कम है. अच्छा. तो मंडळी बघू शकता, शेतकरी किती समाधानी आहे आदित्य सीड सोबत जोडल्याबद्दल. हे आपण स्वतः कास्तकारांनी कडून जाणून घेतलेलं आहे. ते रामनाथ कृषी केंद्र दारवा इथे आलेले आहे आणि त्यांनी स्वतः आम्हाला आदित्य सीड्सबद्दल सांगितलं की आम्हाला चांगल्या प्रकारे गव्हाचं, सोयाबीनचं आणि जे चणा आहे यांचं उत्पन्न चांगल्या प्रकारे भेटलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही आदित्यच्याच बॅगा आम्ही लागवड करतो. तर तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद.